छान डाग पडलेले आहेत पोळीला आता. आणि पोळी आपली आता भाजलेलीच आहे ऑलमोस्ट. त्यावर तूप लावून घ्यायचे पोळीला. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता, पण तूप लावल्यामुळे पोळीला स्वाद हा वेगळाच येतो आणि छान येतो. हे बघा पोळी किती छान फुलली आहे, अजिबात फुटलेली नाही पोळी. बघा किती छान झालेली आहे. असं दोन्ही साईडने तूप लावून पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बघा किती छान कलरसुद्धा आलेला आहे पोळीला. आणि मी बनवलेली तिळगुळाची पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.